applications of adsorptions. आजचा पार्ट आहे put on the heading application of adsorption. ओके, ह्या अप्लिकेशन ऑफ ऍडझॉर्प्शन्स मध्ये गाईज पहिलं अप्लिकेशन काय मुलांनो, इट इज यूज ऍडझॉर्प्शनचे उपयोग काय काय मुलांनो, कुठे कुठे त्याचा अप्लाय करू शकतो पोरांनो. फॉर प्रोड्युसिंग, फॉर प्रोडक्शन ऑफ व्हॅक्यूम, प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम, हाय व्हॅक्यूम बनवण्यासाठी ऍडझॉर्प्शनचा उपयोग होतो. पहिला झाला ऍडझॉर्प्शनचा पहिला पार्ट झाला. दुसरा आहे मुलांनो, नोट डाऊन करून घ्या, फटाफट नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन केलं का? झाल्यानंतर सांगा. पहिला ऍडझॉर्प्शनचा उपयोग कुठे आहे मुलांनो? फॉर प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम, हाय व्हॅक्यूम बनवण्यासाठी ऍडझॉर्प्शनचा उपयोग होतो. जे कोळशाच्या खाणीमध्ये काही काम करतात मुलांनो, कोळशाच्या खाणीमध्ये, बरोबर ना, जे काम करतात त्याला म्हणतो आपण कोल माइन म्हणतात, बरोबर ना. कोल माइन मध्ये काम करणारे जे लोक असतात ते मास्क घालतात मुलांनो. काय घालतात ते? मास्क घालतात, बरोबर ना. ते मास्क घालतात. त्या मास्क मध्ये काय असतं रे मुलांनो? त्या मास्क मध्ये ऍक्टिव्हेटेड चारकोल असतं. ऍक्टिव्हेटेड कार्बन असतं मुलांनो. त्या मास्क मध्ये काय असतं? ऍक्टिव्हेटेड कार्बन असतं. आणि हे काय करतं रे मुलांनो? ऍक्टिव्हेटेड, त्या मास्क मध्ये कार्बन असतं, कार्बन टाकलेलं असतं. हे कार्बन काय करतं? ऍडझॉर्ब करतं. काय करतं मुलांनो? ऍडझॉर्ब पॉइझनस गॅसेस. काय करतं? ऍडझॉर्ब पॉइझनस गॅसेस. पॉइझनस मीन्स सेकंड ऍप्लिकेशन कळलं का रे मुलांनो? सेकंड ऍप्लिकेशन, the adsorption is used applicable in the coal amine where the whatever the persons are there, whatever the persons are there, they are keeping the mass. In that mass na there is a activated charcoal is present, and that activated charcoal which absorb the poisonous gases. बरोबर ना. ज्यांच्या मास मध्ये काय असतं मुलांनो? ऍक्टिव्हेटेड चारकोल असतं. आणि ते काय करतात? खाणीमध्ये जे काही पॉइझनस गॅसेस असतात ते गॅसेसला काय करतं? ऍडझॉर्ब करतं. हे झालं सेकंड ऍप्लिकेशन. आणि त्याची वर्डिंग मी लिहून देतो मुलांनो. पॉइंट कळला का रे मुलांनो? सेकंड वर्डिंग कळला का? कुठे यूज करतात? कोल माइन मध्ये, कोळशाच्या खाणीमध्ये यूज करतात. त्या मास मध्ये कार्बन टाकतात आणि कार्बन तो काय करतो? ऍडझॉर्ब करतो खूप सारे पॉइझनस गॅसेस. ही त्याची मिनिंग झाली. तर याची आपण ऍप्लिकेशन मध्ये आपण असं लिहू शकतो का? द सेकंड ऍप्लिकेशन, याची जर मी गॅस मास्क, बरोबर ना, कंटेनिंग गॅस मास्क कंटेनिंग ऍक्टिव्हेटेड चारकोल. चारकोल म्हणजेच कार्बन, चारकोल म्हणजेच काय? कार्बन. ऍक्टिव्हेटेड चारकोल is used for breathing in coal mine, and they adsorb poisonous gases, and they absorb the poisonous gases. Point कळला का? This is a application of adsorption guys. This is a application of adsorption. Point कळला का? तर लास्ट स्लाइड मध्ये मी सांगतो मुलांनो, पहिला पार्ट कुठे यूज होतात? adsorption used in the production of high vacuum. आणि दुसरा पॉइंट आहे मुलांनो, गॅस मास्क मध्ये जे तोंडाला मास्क लावतात कोळशाच्या खाणीमध्ये, तिथं कार्बन असतं त्याच्यामध्ये, आणि ते कार्बन काय करतं? ऍडझॉर्ब करतं पॉइझनस गॅसेस.
हे ऍडझॉर्प्शनचं काय आहे, ऍप्लिकेशन आहे. आता फॉर एग्जाम्पल गाइस, फॉर एग्जाम्पल अपने पास बहुत सारे लोग है भाई, अपने पास दो लोग है, अपने पास दो लोग है गाइस, बराबर ना, दो लोग है, एक है सिलिका, ओके ग्रेट, अपने पास दो लोग है, दो लोग कौन कौन है भाई, अपने पास एक सिलिका है एंड अपने पास एल्यूमिना है, क्या है भाई, अपने पास एल्यूमिनियम जेल है, एल्यूमिनियम क्या है, एल्यूमिनियम जेल है, इसका क्या काम है भाई, ये दो कंपाउंड है, दो कंपाउंड है राइट ना, ये क्या कर लेते हैं मुलांनो, हे काय करतोय, यस हे काय करतात रे मुलांनो, हे ह्युमिडिटी ऍब्सॉर्ब करून घेतात, हे काय करतात, बाहेर जे ऍटमॉस्फिअर मधलं जे वॉटर आहे ना मुलांनो, जे ह्युमिड आहे वॉटर आहे, ते वॉटर काय करतात, हे सिलिका आणि अल्युमिनियम जेल काय करतं, वॉटर काय करतं, ऍब्सॉर्ब करतं, आणि त्यामुळे काय होतं मुलांनो, ह्युमिडिटी कमी होते. ह्युमिडिटी म्हणजेच काय रे मुलांनो, वॉटर, ह्युमिडिटी काय होते, कमी होते. म्हणजेच जर एखादी रूम आहे, त्या रूम मध्ये दमट वातावरण आहे, त्या रूम मध्ये जर आपण सिलिका आणि अल्युमिनियम जेल जर ठेवलं तर तिथली जी ह्युमिडिटी आहे त्या रूमची ह्युमिडिटी काय होते मुलांनो, कमी होते. म्हणजेच काय रे मुलांनो, सिलिका अँड अल्युमिनियम जेल विच बोथ आर द ऍडझॉर्बंट, हे दोघं काय आहेत, ऍडझॉर्बंट आहेत. सिलिका अँड अल्युमिनियम जेल आर द ऍडझॉर्बंट, ते ऍडझॉर्ब काय करतात, वॉटर ऍडझॉर्ब करतात, आणि काय कमी करतं, ह्युमिडिटी कमी करतं. तिसऱ्या पॉइंटचं एक्सप्लेनेशन समजलं का, सिलिका अँड अल्युमिनियम जेल हे काय आहेत, जसं बाथरूम मध्ये असं काहीतरी कधी आपलं म्हणजे स्मेल वाला काहीतरी ठेवतो बघा आपण टॉयलेट मध्ये, बाथरूम मध्ये, बरोबर का, सेंट येण्यासाठी. तसंच ना आपल्या रूम मध्ये काय ठेवायचं, एका पॉकेट मध्ये ना सिलिका ठेवायचं, अल्युमिनियम जेल ठेवायचं, ते काय करतं, बरोबर ते वॉटरला ऍब्सॉर्ब करून घेतं पूर्ण आणि ह्युमिडिटी कमी होते. यस, तर गाईज याची स्टेटमेंट आपण अशी लिहू शकतो का रे मुलांनो, ऍप्लिकेशन नंबर 3 सगळ्यांचं लिहिणं होते का, सिलिका and aluminum gel, silica aluminum gel are used as adsorbent, adsorbent for controlling humidity, असं आपण वाक्य लिहू शकतो. Yes, that is the third application of adsorbent. That is the third application of adsorption. पॉइंट क्लिअर झाला असेल तर लिहून घ्या व्यवस्थित. ओके 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 ग्रेट. आता पोरांनो इकडे बघा, मी काय सांगतोय बघा, एखादा स्टोरी सांगतो, चौथा पॉइंट लक्षात ठेवण्यासाठी स्टोरी सांगतो रे मुलांनो, किंवा मी पहिला जो चौथा पॉइंट लिहून देतो नंतर स्टोरी सांगतो, राईट ना, नंतर स्टोरी सांगतो. हा चौथा पॉइंट बद्दल एक्सप्लेनेशन देतो गाइस, आय एम गिव्हिंग एक्सप्लेनेशन हियर. ऍडसॉर्प्शनचा काय यूज काय होतो, रिमूव्हल ऑफ coloring matter from solution. म्हणजे जर एखादा गाइस इकडे बघा, आपल्याकडे काय आहे, काचेचा ग्लास आहे, हा काय आहे, काचेचा ग्लास आहे, याच्यामध्ये असं आपण हे टाकलेलं आहे, पाणी टाकलेलं आहे, किंवा कोणतं सोल्युशन आहे, काय पण ऑर्गॅनिक सॉल्व्हंट असेल, राईट ना. तर ह्यामध्ये जर आपण काही हे टाकले गाइस, हे कलरिंग पिगमेंट्स आहेत, हे काय आहेत, कलरिंग पिगमेंट्स आहेत, राईट ना.
जर आपल्याला हे कलरिंग पिगमेंट जर काढायचे असते तर ह्याला काय करतात रे मुलांनो, ह्याच्यामध्ये हे रेड रेड कलरचे काही हे आहेत, तर ह्याच्यामध्ये काही जण काहीतरी ऑब्झॉर्बंट टाकतात. काय टाकतात? ऍडझॉर्बंट टाकतात. ऍडझॉर्बंट काय होतं? फॉर एक्झाम्पल मी ऍडझॉर्बंट काय टाकलं रे मुलांनो, मी सिलिका जेल टाकलं, ग्रीन कलर मध्ये जे आहे ते सिलिका टाकलं किंवा कार्बन टाकलं. हे काय होतं? हे काय होतं? फिल्टर करायचं. फिल्टर केल्यानंतर वरती काय होते? फिल्टरच्या वरती काय असतं रे मुलांनो? वरती काय अटकतं? हे कार्बन वरती हे रेड कलर अटॅच होतो मुलांनो. हे रेड कलर काय होतो? त्याच्यावरती अटॅच होतो आणि खाली काय होतं? खाली एकदम आपलं क्लिअर सोल्युशन येतं. जे पांढऱ्या कलर मधलं जे सोल्युशन आहे ना ते क्लिअर खाली येतं. बरोबर का? इथे फिल्टर केल्यानंतर हे वरतीच अटकतं ना. म्हणजेच काय झालं? रिमूव्हल ऑफ कलरिंग मॅटर काढण्यासाठी पण ऍडझॉर्प्शनचा उपयोग होतो. रिमूव्हल ऑफ कलरिंग मॅटर फ्रॉम द सोल्युशन, त्यासाठी पण ऍडझॉर्बंटचा और ऍडझॉर्प्शनचा उपयोग होतो. दॅट इज अप्लिकेशन नंबर 4. Clear? Okay. Shall we move to the next point? Shall we move to the next point, guys? Point कळला का रे मुलांनो? Yes, 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 yes. Okay, clear. Next point is, guys, it is used in heterogeneous catalysis. It is used in the heterogeneous catalysis. हेट्रोजिनियस कॅटलिसिस म्हणजे काय ते मी सांगणार आहे येणाऱ्या अर्ध्या घंट्यामध्ये. त्याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देणार आहे, कारण नेक्स्ट पॉइंट इज कॅटलिस्ट आहे मुलांनो. हा पॉइंट नंबर 5 आहे. हेट्रोजिनियस कॅटलिस्ट म्हणजे काय मुलांनो? रिएक्टंट आहे, रिएक्टंट पासून प्रोडक्ट झाला. रिएक्टंटची फिजिकल स्टेट जर लिक्विड असेल, प्रोडक्टची फिजिकल स्टेट जर लिक्विड असेल आणि त्यामध्ये जर मी कॅटलिस्ट टाकला, त्यामध्ये काय टाकला मी? कॅटलिस्ट टाकला आणि कॅटलिस्टची फिजिकल स्टेट ही सॉलिड असेल तर काय झालं रे मुलांनो? ह्याला म्हणतात हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. त्याला काय म्हणतात? हेट्रोजिनियस. लिक्विड मध्ये सॉलिड टाकला आणि रिएक्टंट पण लिक्विड आणि प्रोडक्ट पण लिक्विड आहे, पण कॅटलिस्ट हा वेगळ्या स्टेट मध्ये असेल तर त्या कॅटलिस्टला काय म्हणतात? हेट्रोजिनियस कॅटलिस्ट म्हणतात. कळलं का? That is called as a heterogeneous catalyst. Hetero means different. Genius म्हणजे जीनियस असतं का? जीनियस म्हणजे फेज. डिफरंट फेजेस असतात मुलांनो. रिएक्टंट आणि प्रोडक्ट व्यतिरिक्त वेगळ्या फेज कुणाची असते? कॅटलिस्टची असते. त्याला म्हणतात हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. मी हा पॉइंट क्लिअर करणार आहे पुढे गेल्यानंतर, कारण पॉइंटचं नावच आहे कॅटलिसिस. सध्याला हा पॉइंट क्लिअर करू द्या मला. 5वा पॉइंट क्लिअर लिहून घ्या. हेट्रोजिनियस कॅटलिस्ट आणि होमोजिनियस कॅटलिस्ट बद्दल आपल्याला डिस्कशन येणार आहे 10 मिनिटांमध्ये. नेक्स्ट वन इज 6 पॉइंट. In separation of inert gases, in separation of inert gases, inert gases कोणकोणते आहेत? हिमा, नेहा, आरती, कीर्ती, झेरॉक्स, राणी. हे सेपरेट करण्यासाठी ऍडझॉर्प्शनचा उपयोग होतो. कुणाचा उपयोग होतो? ऍडझॉर्प्शनचा यूज होतो. Clear? Separation of inert gases. These are the inert gases. 18 group element are called as inert gases element. लिहून घ्या पॉइंट. झाले की सांगा. क्लिअर? झाल्यानंतर सांगा. व्यवस्थित नोट डाऊन करा. डन. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बाकीचे लोक टेक्स्ट हे नाही करत रे, काही म्हणजे मेसेज करत नाहीत, काही नाहीत, काही जण ना. झालं? हा झालं. सांगा जावा थोडस. ओके, क्लिअर.
ओके, ग्रेट 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 ग्रेट. ओके चला. ओके, 7वा पॉइंट आहे मुलांनो. इट इज युज्ड ॲज इंडिकेटर. इट इज used as adsorption. It is used as adsorption indicator. कोणतं इंडिकेटर? adsorption indicator. It is used as adsorption indicator. प्रकार आहे पोरांनो, फक्त नोट डाऊन करून घ्या. 8वा आहे मुलांनो पॉइंट. इन क्रोमॅटोग्राफी, इन द क्रोमॅटोग्राफिक करतो. इन द क्रोमॅटोग्राफिक अनालिसिस. क्रोमॅटोग्राफी मीन्स क्रोमा म्हणजे कलर, म्हणजे क्रोमॅटो सेपरेशन टेक्निक आहे. सेपरेशन टेक्निक आहे मुलांनो, सेपरेशन टेक्निक आहे पोरांनो. दिस इज सेपरेशन टेक्निक. ओके ना. क्रोमॅटोग्राफिक अनालिसिस मध्ये यूज होतो. जस्ट एक लिहून ठेवायचं आहे. सेपरेशन करण्यासाठी वापरतात. क्रोमॅटोग्राफी म्हणजे काय, म्हणजे थिन लेअर क्रोमॅटोग्राफी असते, पेपर क्रोमॅटोग्राफी असते, त्यामध्ये कलर पिगमेंट अमायनो ऍसिड सेपरेट करतात. तसे एक टेक्निक आहे, सेपरेशन करण्याची टेक्निक आहे. त्या क्रोमॅटोग्राफीमध्ये वर्डिंगली सांगायचे, क्रोमॅटोग्राफीमध्ये वापरतात सेपरेट करण्यासाठी. एक कंपाऊंड दुसऱ्या कंपाऊंड मधून सेपरेट करण्यासाठी हा ऍडसॉर्प्शन वापरतात. आणि 9th पॉइंट आहे मुलांनो, क्वालिटेटिव्ह अनालिसिस. त्यामध्ये एक्झाम्पल देतो मुलांनो. लेक टेस्ट म्हणतात. लेक टेस्ट कुणासाठी असते रे मुलांनो? लेक टेस्ट. लेक टेस्ट हे तळ शोधायची टेस्ट आहे का? हा, लेक टेस्ट फॉर अल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह. लेक टेस्ट फॉर द अल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह. क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये अल्युमिनियम ट्राय पॉझिटिव्ह आहे का नाही शोधण्यासाठी ऍडसॉर्प्शनचा उपयोग होतो. हे 9 पॉइंट आहेत मुलांना, व्यवस्थित नोट डाऊन करा. मी स्टार्टिंग पासून नोट डाऊन झाल्यानंतर सांगा, मी स्टार्टिंग पासून एकदा रिपीट करतो आणि नवीन पॉइंटला चालू करतो मी. हे अँड दॅट इज द एंड ऑफ द ऍडसॉर्प्शन. दॅट इज द एंड ऑफ द ऍडसॉर्प्शन. काही पॉइंट नोट डाऊन करा. छोटे छोटे पॉइंट्स आहेत, लर्न करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. कम्प्लीट नोट डाऊन करून घ्या, नोट डाऊन करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. झालं. स्टार्ट करूयात. आजचे पॉइंट बघायचे, सगळे पॉइंट बघा. पहिला पॉइंट घेतो मुलांनो. आय एम टेकिंग मुंबई इंडियन्स पेन. प्रोडक्शन ऑफ हाय व्हॅक्यूम. लक्षात ठेवा. दुसरं ऍप्लिकेशन काय? दुसरं ऍप्लिकेशन आहे कोल माइन मध्ये. जे कोळशाच्या खाणीमध्ये जे मास्क वापरतात, मास्क मध्ये ऍक्टिव्हेटेड चारकोल वापरतात आणि ते ऍक्टिव्हेटेड चारकोल ऍडझॉर्ब करतं कसले गॅसेस? पॉइझनस गॅसेस. दॅट इज ऍप्लिकेशन गाइज. ओके ना. हा झाला सेकंड पॉइंट. त्याचं स्वरूप असं लिहिलं होतं आपण. हे पूर्ण gas mask containing activated charcoal is used for the breathing in the coal mine. They absorb poisonous gases. Full stop. Okay. Third point काय मुलांनो? Third point is what? सिलिका आणि अल्युमिनियम जेल काय करतं? पाणी अब्सॉर्ब करतं. पाणी ऍडझॉर्ब करतं. ऍडझॉर्ब. एखाद्या रूम मधली ह्युमिडिटी कमी करायचं असेल तर मार्केट मधनं सिलिका आणि अल्युमिनियम जेल घेऊन जायचं मुलांनो. हे दोघं काय घेऊन जातात? वॉटरला ऍडझॉर्ब करतात आणि ह्युमिडिटी काय होते मुलांनो? कमी होते. ह्युमिडिटी कमी करण्यासाठी सिलिका आणि अल्युमिनियम जेल वापरतात.
नेक्स्ट पॉइंट इज फोर्थ पॉइंट, रिमूव्हल ऑफ कलरिंग मॅटर. एखाद्या सोल्युशन मध्ये जर काही कलर असेल त्यामध्ये ऍडझॉर्बंट टाकून कलर काढतात. हे चौथं अप्लिकेशन आहे मुलांनो. क्लिअर आहे का चौथ्यापर्यंत? फोर्थ क्लिअर आहे का भाई लोग? 4 पॉइंट महत्वाचे आहेत हे. पॉइंट नंबर 5, इट इज युज्ड इन द हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. बघणार होता पण आता त्याच्यावरती भाष्य जास्त करणार नाही. 6वा पॉइंट काय आहे? सेपरेशन ऑफ इनर्ट गॅसेस. हेमा निहा आरती कीर्ती झेरॉक्स राणीला सेपरेट करण्यासाठी ऍडझॉर्प्शनचा फिनॉमिना यूज करतात. पॉइंट नंबर 7, इट इज युज्ड ॲज ऍडझॉर्प्शन इंडिकेटर. ऍडझॉर्प्शन इंडिकेटर नावाचं एक इंडिकेटर आहे मुलांनो, त्यासाठी यूज होतो. क्रोमॅटोग्राफिक टेक्निक मध्ये याचा यूज होतो, बरोबर का? आणि क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये याचा उपयोग होतो. लॅक टेस्ट फॉर द अल्युमिनियमची एक टेस्ट आहे. हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. अँड दॅट इज द एंड ऑफ द ऍडझॉर्प्शन. काही समस्या ऍडझॉर्प्शन बद्दल गाईज? ऍडझॉर्प्शन फिनिश झालं. काही अडचण? इज देअर अडचण? इज देअर अडचण? नो अडचण. नो अडचण. Shall we start the new part? Shall we start the new part? That part is called as catalysis. नवीन पार्ट आहे मुलांनो. नवीन पार्टचं नाव आहे कॅटालायसिस. कॅटालायसिस एक फिनॉमिना झाला मुलांनो. त्यामध्ये एक रिएक्शन असते. त्यामध्ये पहिली डेफिनेशन बघा मुलांनो. कॅटालिस्ट माहिती आहे बघा बोला मुलांनो. कॅटालिस्ट म्हणजे काय रे मुलांनो? कॅटालिस्ट म्हणजे काय रे मुलांनो? व्हॉट इज बाय कॅटालिस्ट? कॅटालिस्ट इज द थर्ड सबस्टन्स. कॅटालिस्ट बघायचं मुलांनो. कॅटालिस्ट काय करतं? स्पीड वाढवतं मुलांनो. स्पीड वाढवतं. स्पीड आउट द रिएक्शन. कॅटालिस्ट स्पीड इन्क्रीज करतं. काय करतं? स्पीड इन्क्रीज करतं. काय वाढवतं रे मुलांनो? कॅटालिस्ट स्पीड वाढवतं. स्पीड वाढवतं पोरांनो. काय वाढवतं? कॅटालिस्ट स्पीड वाढवतं. त्याची डेफिनेशन काय रे मुलांनो? स्पीडलाच दुसरं नाव काय आहे? स्पीडचं नाव आहे रेट ऑफ रिएक्शन. रेट आणि स्पीड दोघं पण सारखेच आहेत पोरांनो. मी काय सांगतोय? कारण येणाऱ्या काळामध्ये स्पीडच्या ऐवजी रेट नावाचा शब्द जास्त वापरणार आहेत. कॅटलिस्ट काय रे मुलांनो? याची डेफिनेशन सांगू का रे मुलांनो? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ कॅटलिस्ट? Catalyst is the third substance when added into the reaction mass which increase the speed of reaction or increase the rate of reaction is called as a catalyst. तर काय डेफिनेशन मुलांनो? लिहून घ्या डेफिनेशन. कॅटलिस्ट ची डेफिनेशन लिहून घ्या. Catalyst is third substance when added into reaction which increase speed or rate of reaction. Which increase the rate of speed of reaction. ओके, ही झाली कॅटालिसिसची डेफिनेशन गाईज. आणि ह्याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट पार्ट आहे मुलांनो. थोडंसं कंटिन्यूअस करूत आपण ह्याला, बरोबर का? काहीतरी बाहेर विकार आले बघा. आवाज येतोय का? आवाज येतोय का? इन लास्ट स्टेप
इधर पापा उधर है श्रुती माईकचा आवाज येतोय ओके ना इन द लास्ट स्टेप catalyst is regenerate out. In the last step catalyst is a regenerate out. तो रिएक्शनचा पार्ट राहत नाही. स्पीड सांग एक रिएक्शन सांगू का रे मुलांनो. I'm giving the example and that is your favorite reaction guys. A plus B. काय म्हणतोय मुलांनो मी A plus B आवडती रिएक्टंट असतात आपल्या सगळ्याची. करेक्ट आहे ना. A plus B A रिएक्टंट आहे आणि B पण रिएक्टंट आहे. त्याच्यामध्ये काय टाकतात आर वरती लिहूयात आपण सी टाकूयात. सी फॉर कॅटलिस्ट. एबीसी म्हणजे आपाबळवंत चौक नाही बरोबर ना. एबीसी म्हणजे ए इज अ रिएक्टंट बी इज अनदर रिएक्टंट सी इज अ कॅटलिस्ट. काय होतं एबीसी नावाचा कॉम्प्लेक्स तयार होतो मुलांनो. काय तयार होतो कॉम्प्लेक्स तयार होतो. आणि कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर काय होतं आपल्याला रिएक्शन कशाची करायचं मुलांनो. हे पहिली रिएक्शन घेतोय कॉम्प्लेक्स मध्ये ब्रेक होतं मुलांनो आणि प्रोडक्ट काय होतो ए बी प्रोडक्ट होतो प्लस सी झाला. जेवढा सी आत टाकला होता सी बाहेर पडला का. म्हणजे लास्ट स्टेप मध्ये कॅटलिस्ट रिजनरेट आउट झाला का. कॅटलिस्ट रिजनरेट आउट झाला का रे मुलांनो. यस अँड दॅट इज अ व्हेरी 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 क्लीन रिएक्शन. होप सो लिहून घ्या व्यवस्थित. डी आणि ए ब्लॉक मध्ये आहेत कॅटलिस्ट. डी आणि ए ब्लॉक मध्ये मी ऑलरेडी शिकवलंय कॅटलिसिसचा पॉइंट. Shall I move for the next point? कॅटलिसिसचे प्रकार आहेत मुलांनो. Write down the next point. Types of catalysis. Type of catalysis. Type of catalysis. किती प्रकार आहेत टाइप ऑफ कॅटलिसिस मध्ये मुलांनो. त्याचे 3 प्रकार आहेत रे मुलांनो. किती प्रकार आहेत कॅटलिसिसचे प्रकार. सगळीकडे 2 शिकवतात पण मी तिसरं देतोय मुलांनो. त्याचं रिझन मुद्दाम. माझा आवाज येत नाही का. माझा आवाज येतोय का सगळ्याला. येतोय व्हेरी गुड. टाइप ऑफ कॅटलिसिस. एक मिनिट मुलांनो चालू ठेवा. बटन चालू करतो लॅपटॉपचं. टाइप ऑफ कॅटलिसिस. पहिला टाइप आहे मुलांनो. नोट डाउन द फर्स्ट टाइप. होमोजेनियस कॅटलिस्ट. पहिला टाइप काय आहे मुलांनो होमोजेनियस कॅटलिस्ट.
मला माहित आहे दुसरा तुम्हाला येईल. दुसरा काय असेल मुलांनो? कलर पेनचा कलर चेंज करतो. होमोच्या विरोधात काय असतो? यस, हेटेरो. बरोबर, हेट्रोजेनियस कॅटलिस्ट. आणि थर्ड आहे मुलांनो, ते थर्ड कोणी सांगत नाही पण मी सांगतो. ज्या काही थर्डला म्हणतात, ये कॅपिटल लिहितो रे मुलांनो, ऑटो कॅटलिस्ट. काय म्हणतात? थर्डला म्हणतात ऑटो कॅटलिस्ट. ऑटो कॅटलिस्ट म्हणजे ऑटो मध्ये यूज होतो का? थर्ड वन इज कॉल्ड एज ऑटो कॅटलिस्ट. क्लियर आहे का मुलांनो? थर्ड वन इज कॉल्ड एज ऑटो कॅटलिस्ट. Homogeneous, heterogeneous, and auto catalyst. There are the three type of catalysis reactions are there. गावठी लँग्वेज मध्ये सांगू का रे मुलांनो? होमो म्हणजे सेम. जीनियस म्हणजे काय रे मुलांनो? सेम ची स्पेलिंग पण चुकाली आज. काय झाले मला? होमो म्हणजे काय? होमो म्हणजे सेम. जीनियस म्हणजे फेज. हेट्रो म्हणजे काय? हेट्रो म्हणजे डिफरंट. याच्यामध्ये काय असतात? जीनियस म्हणजे काय? फेज. मी ह्या स्टार्टिंगला दोघांबद्दल डिस्कस करणार आहे. काय काय बोलतो लक्षात घ्या मुलांनो. रिॲक्ट आपल्याकडे कोण कोण आहे? व्हेन द फिजिकल state of reactant, product and catalyst का असेल? सेम असेल. त्यावेळेस त्या कॅटलिटिक रिएक्शन्सला काय म्हणतात? होमोजिनियस कॅटलिसिस म्हणतात. काय म्हणतात? होमोजिनियस कॅटलायसिस रिएक्शन म्हणतात. त्या रिएक्शनला काय म्हणतात मुलांनो? होमोजिनियस कॅटलिसिस रिएक्शन म्हणतात मुलांनो. अवघड आहे का रे मुलांनो? त्याच्यामध्ये होमोजिनियस कॅटलिसिस रिएक्शन म्हणतात. अवघड आहे का? नाही अवघड. आता बघा मुलांनो, व्हॉट इज बाय हेट्रोजिनियस कॅटलिस्ट? व्हॉट इज बाय हेट्रोजिनियस कॅटलिस्ट? काय असतं रे मुलांनो? ह्याच्या हेट्रोजिनियस कॅटलिस्ट काय असतं मुलांनो? व्हॉट इज बाय हेट्रोजिनियस कॅटलिस्ट? फिजिकल स्टेट ऑफ रिएक्टंट प्रोडक्ट कॅटलिस्ट. सेम च्या ऐवजी काय लिहायचं मुलांनो? डिफरंट लिहायचं. सेम च्या ऐवजी काय लिहायचं? सेम च्या ऐवजी डिफरंट लिहायचं. फिजिकल स्टेट ऑफ रिएक्टंट प्रोडक्ट अँड कॅटलिस्ट इज डिफरंट. At that time, that catalytic reactions are called as heterolytic reactions. फक्त काय लिहायचं? सेम च्या ऐवजी डिफरंट लिहा रे मुलांनो. सेम च्या ऐवजी काय लिहा? डिफरंट लिहा. लिहा इथं, फिजिकल स्टेट ऑफ रिएक्टंट प्रोडक्ट अँड कॅटलिस्ट कशी असेल? डिफरंट असेल. सच काइंड ऑफ कॅटलिस्ट आर कॉल्ड एज हेट्रोजिनियस कॅटलिस्ट. साध्या आणि सिंपल लँग्वेज मध्ये सांगतोय. डेफिनेशन मध्ये फक्त काय फरक आहे? सेम च्या ऐवजी डिफरंट आहे रे मुलांनो. सेम च्या ऐवजी काय आहे? डिफरंट आहे. सेम च्या ऐवजी डिफरंट आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड.
क्लिअर का रे मुलांनो? हा पॉइंट कळला का? येस नो? अर्चना माइक चालू आहे अर्चना. कॅमेरा चालू आहे अर्चना. क्लिअर? तर मुलांनो रिमेनिंग पार्ट आपण ना कॅटलिस्ट आपण उद्या बघूयात. होप सो आजचं लेक्चर सगळ्याला समजलं असेल. ओके ना? आजचं लेक्चर होप सो सगळ्याला समजलं असेल. रिमेनिंग पार्ट उद्या बघूयात.